Long, long ago there lived a kind, gentle and courteous man called Androclus. तर खूप खूप आधी एक व्यक्ती होता जो खूप काइंड म्हणजे दयाळू होता, जेंटल म्हणजे नम्र सभ्य होता आणि कोर्टियस म्हणजे नम्र विनयशील होता आणि त्याचं नाव होतं अँड्रोक्लस. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण या अँड्रोक्लसचा जो मालक होता, मास्टर म्हणजे मालक, तो खूप क्रुएल होता. क्रुएल म्हणजे खूप दृष्ट होता. In those days, kings, nobles and the other wealthy men used poor people as their slaves. त्या काळामध्ये राजे महाराजे, अमीर उमराव आणि श्रीमंत लोक वेल्दी मेन हे गरीब लोकांना स्लेव म्हणजे गुलाम म्हणून वागवायचे किंवा त्यांना आपल्याकडे ठेवायचे गुलाम म्हणून. स्लेव्स म्हणजे गुलाम. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव आणि हा अँड्रोक्लससुद्धा एक स्लेव म्हणजे गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. या स्लेव्सला, या गुलामांना आपल्या मालकासाठी जबरदस्तीने काम करावं लागायचं. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. ज्याचे त्यांचा मालक त्यांना सांगायचा त्यांना ते करावंच लागत होतं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कुठलेही फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि कुठलेही राईट म्हणजे अधिकार नव्हते. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. तरी त्यांना त्यांचा मास्टर आवडत नसला तरीही ते आपल्या मालकाला सोडू शकत नव्हते. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊ एव्हर विकेड ही माईट बी. त्यांचा मास्टर कितीही विकेड म्हणजे दुष्ट असला तरीही त्या मालकाची सेवा करणे, त्याची आज्ञा पाळणे हे त्या गुलामांसाठी बंधनकारक होते, हे असं आपल्याला इथे समजलं. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. आता अँड्रोक्लसला काही त्याचा तो हृदयशून्य आणि दुष्ट मास्टर म्हणजे मालक आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑपन व्हिप्ड देम. त्याचा मालक त्याला उपाशी ठेवायचा आणि बऱ्याचदा मारायचा सुद्धा. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोक्लसला वाटायचं की अशा मालकाची सेवा केल्यापेक्षा मृत्यू पत्करलेला कधीही चांगला. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. अशा प्रकारे अँड्रोक्लस हा एक चांगल्या संधीच्या शोधामध्ये होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि जसा त्याला पहिला चान्स भेटला तसा तो आपल्या मालकाच्या तावडीतून, आपल्या दुष्ट मालकाच्या तावडीतून पळून गेला. तर इथे आपल्या लक्षात आलं की अँड्रोक्लस जो आहे तो आपल्या मालकाला सोडून पळून गेला. नाव ऑल्दो अँड्रोक्लस हॅड डज रन अवे ही वॉज नॉट अ कावर्ड. आता जरी अँड्रोक्लस पळून गेलेला असला तरीही तो कावर्ड म्हणजे भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. पळून जाऊन त्याने जंगलामध्ये निवारा शोधला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये फिरणारे जे जंगली श्वापदं होते त्याची अँड्रोक्लस याला भीती वाटत नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याला या गोष्टीची सुद्धा पर्वा नव्हती की त्याच्या डोक्यावर कुठलंही छत नाही आहे. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वॉट एव्हर व्हेअर एव्हर ही लाईक ही फिश्ड. उलट तो खूप खुश होता कारण आता तो एखाद्या पक्षासारखा आझाद होता, स्वातंत्र्य होता आणि त्याला वाटेल तिकडे तो जाऊ शकत होता. आता तो कोणाचाही गुलाम नव्हता. वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ द लायन. एक दिवस असाच अँड्रोक्लस जंगलामध्ये भटकत होता. अचानक त्याच्यासमोर एक भला मोठा सिंह आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याची पहिली रिॲक्शन होती की तिथून वळावं आणि पळून जावं. फ्ली म्हणजे पळून जाणे. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. पण त्याने बघितलं की अँड्रोक्लसला बघितल्यावर सुद्धा सिंह जागचा हल्लासुद्धा नाही. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोवर्ड. तो गुरगुरला नाही किंवा त्याने गर्जनासुद्धा केली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. उलट तो सिंह अँड्रोक्लसकडे अशा दयेच्या याचनेच्या भावाने बघत होता जणू काही तो स्वतः खूप त्रासामध्ये, तकलीफमध्ये असावा.